औरंगाबाद के डिविज़नल कमिश्नर का ऑफिस पर यहाँ पर काकरोच जनता पार्टी के अभिजीत दीपके की क़यादत में और रोहित पवार की मौजूदगी में प्रोटेस्ट हुआ। इस प्रोटेस्ट में तकरीबन 1000 से ज़्यादा विद्यार्थियों ने शिरकत की। यहाँ पर बारिश के बावजूद सैकड़ों नौजवान, जिसमें तलबा व तालिबात शामिल थे, मौजूद थे। इनके तकरीबन 7 मुतालबात थे जो हुकूमत को पेश किए गए। ये प्रोटेस्ट असल में डिविज़नल कमिश्नर ऑफिस से लेके क्रांति चौक तक रैली निकलनी थी, लेकिन चूंकि इन्हें परमिशन नहीं मिल सकी, इस वजह से डिविज़नल कमिश्नर ऑफिस पे ही ये प्रोटेस्ट हुआ। अजहरुद्दीन, एशिया एक्सप्रेस, औरंगाबाद। हमारी जो बात थी वो थी एमपीएससी जो ऑनलाइन लेने की सोच रहा है वो ऑफलाइन लेना चाहिए, जो प्री है वो पूरी ऑफलाइन लेना चाहिए। दूसरा मुद्दा था हमारा ये कि टीईटी जो एग्ज़ाम है अभी पेपर फूट गया था, वो सब लीक हो गया था पूरा पेपर, तो हमने अब ऑनलाइन सोच रहा है वो भी ऑफलाइन होना चाहिए। तीसरा मुद्दा था हमारा जो क्लास 4 के जो पोस्ट थे सारे गड्ढ की बोलते हैं मराठी में, वो तो सारे कंट्रेक्टीकरण कर रहे वो, तो वो परमानेंट होनी चाहिए, वो ऐसा नहीं होना चाहिए, कॉन्ट्रैक्ट बेस पर नहीं लेना चाहिए। बस ये मेन बात है। कमिश्नर से जब मीटिंग हुई आपकी तो क्या बातें? हाँ, उन्होंने बोला हम पूरा सहकार्य करेंगे, हम आपको पूरा निवेदन देंगे, सरकार पर तक आपकी बात पहुँच जाएंगी, ये उन्होंने बात की। औरंगाबाद में मतलब अपने शहर में पहली मर्तबा ये प्रोटेस्ट हुआ है। हाँ, पीसफुली प्रोटेस्ट हुआ है, तो इसका क्रेडिट किसको जाता है? हाँ, इसका सिर्फ सारे स्टूडेंट को जो एमपीएससी प्रिपरेशन करे उनको सारे को जा रहा है। कोई लीडर नहीं बनने वाला यहाँ से, या कोई लीडर ने नहीं किया, ये सारे स्टूडेंट ने किया जो एमपीएससी प्रिपरेशन कर रहे हैं उन सारों ने। लेकिन एक चीज़ देखने में आ रही है कि जितनी संख्या होनी चाहिए थी विद्यार्थियों की उतनी नहीं है। क्या नहीं, पहले क्या था, पहले क्रांति चौक तक होने वाला था, वो लोकेशन चेंज हो गया, तो सारा जो पढ़ाई करने वाले स्टूडेंट थे वो सारे उधर क्रांति चौक उस एरिया में, तो वहाँ सीधा रहने का। सुबह बारिश चालू हो गई 10 बजे 9 बजे, इसकी वजह से थोड़ा बहुत कम, और बाकी बहुत सारे बच्चे आ गए जितने आने थे। हमने ये डिमांड्स पूरी नहीं हुई तो अगला स्टेप क्या है? हाँ, अगला स्टेप हमारी कमेटी जो है वो सोच रही है कि पुणे में बड़ा आंदोलन करना चाहिए अब पूरा महाराष्ट्र का पर। आंदोलन तो काकरोच जनता पार्टी के अंडर में हो रहा है, लेकिन निवेदन विद्यार्थी कृति समिति दे रही है। विद्यार्थी कृति समिति के अंदर ही हुआ था वो बाद में ज्वाइन हुई हमें। आज छत्रपति संभाजीनगर शहर में एमपीएससी के विद्यार्थी द्वारा वो और पुलिस भर्ती जो छात्र है जो स्पर्धा परीक्षा की तैयारी कर रहे हैं, हम बस का जो हम बच्चे जो स्पर्धा परीक्षा की हम तैयारी करते हैं, हमें शासन की ओर से जैसा सहयोग होना चाहिए, जैसी मदद होनी चाहिए, जैसा सहकार्य होना चाहिए, वैसा कहीं तो भी होता नहीं है। खाली एमपीएससी के पेपर है जो ऑनलाइन में आप देखते चल रहे हो कि ऑनलाइन पेपर में घोटाला मैनेजमेंट बहुत हो रहा है, मैनेज हो रहे हैं पेपर फूट रहे, कंप्यूटर के फ़ोटो आ रहे हैं। हमारा ऐसा मानना है कि जो पेपर फूट रहे हैं वो ऑनलाइन की वजह से फूट रहे, तो सरकार एमपीएससी के पेपर ऑनलाइन करके उनको ये पेपर फोड़ना चाहती है क्या, ऐसा हमारा मानस है। तो हमारी सब एमपीएससी की छात्रों की ओर से हमारी जो मांगनी है कि ये पेपर ऑफलाइन लिए जाए, ये हमारी मांगनी है। आप लोग 10 लोग गए थे कमिश्नर से मिलने के लिए, क्या बातचीत हुई, क्या आश्वासन मिला? हमें आश्वासन ऐसा मिला कि हमारे जो मांगनी थे, जो हमारे कुछ मुद्दे थे जो हमने कमिश्नर साहब के मांडे, वो बोले कि हम जल्द से जल्द ये शासन स्तर पे मांडेंगे। उनकी सीएम साहब के साथ वीसी भी चालू थी, उसमें वो बात करने वाले हैं। आज एमपीएससीच्या मागण्या ज्या आहेत, जे ऑफलाईन पेपर होत होते आमचे, यांनी वेळेवर आम्हाला सांगतं की तुमचे पेपर ऑनलाईन होणार, तर तो घोटाळा म्हणजे ऑनलाईन जर पेपर झाले तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, त्यासाठी आम्ही निवेदन करायला आलो आहे। त्याचबरोबर जी फीज आहे, जे वेगवेगळ्या संस्था पेपर घेतात त्याची फीज 1000 रुपयापर्यंत असते आणि जे एमपीएससी घेते त्याची फीज कमी असते, तर आम्हाला ती फीज पण कमी करायची आहे। आणि त्याचबरोबर जे म्हणजे डचे पेपर होणार आहेत तर ते कायमस्वरूपी भरती व्हायला पाहिजे कुठेतरी, बस एवढ्या आमच्या मागण्या आहेत सर। आम्हाला 7 वर्ष झाले सर, आम्ही संघर्ष करत आहे स्टेनोचा। 2018 पासून आम्ही स्टेनो करत आहे। आणखी अचानक निर्णय घेतला सरकारने आणि आमचं स्टेनो पद हे कालबाह्य करून टाकलं, तर आम्ही एवढ्या सगळ्या 50,000 विद्यार्थी महाराष्ट्रात, या विद्यार्थ्यांनी काय करायचं आता, कुठं जायचं? आमच्याकडे कोणता दुसरा पर्याय नाही। आम्ही 7-7 वर्ष झाली याच्यात स्टेनोचीच प्रॅक्टिस करतो, दुसरा अभ्यास आम्ही काहीच केलं नाही। याच्यानंतर आता आम्ही काय करायचं? आमचं पद डायरेक्ट सरकारनं बंद करून टाकलं। आम्ही याच्या अगोदर पण आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं, आता आम्ही पुन्हा इथं आलो आंदोलनासाठी, आणि आमचं आंदोलन पुन्हा आता अमरण उपोषण आझाद मैदानावर असणार आहे। याची सगळ्या मीडियाने आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्याने दखल घेतली पाहिजे, ही एवढीच माझी कळकळीची विनंती आहे। मागच्या 1 महिन्यापासून देशभरात फिरलो आणि मागच्या 16 दिवसापासून आम्ही जंतर मंतरवर बसलेलो आहे। कशासाठी बसलेलो आहे?
कोणाचे वोट मागायला नाही बसलोय, कोणती पॉलिटिकल रॅली करायला नाही बसलोय. ज्या 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आहे त्या मुलांना न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी बसलोय. आणि त्याच्या बदले आम्हाला काय भेटलं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. हे लोक अराजक आहे, यांना संविधान माहिती नाही. संविधान हातात घेऊन चालतोय आणि सोबतच असणारे मुख्यमंत्री साहेबांना विचारायचे, सकाळी 5 वाजता संविधानात लिहिलं होतं की शपथ घेऊ शकता. आणि भाजपचे जे प्रेसिडेंट आहे नितीन नबी, ते थोड्या दिवसाआधी बोलले की जे लोक जंतर मंतरवर आहेत ते कॉकरोच आहेत, ते व्हायरस आहेत आणि व्हायरसचा खात्मा आमचे कार्यकर्ता करतील. ते या देशात जेव्हा जेव्हा मुलं विद्यार्थी परीक्षेचा मुद्दा उठवतात, बेरोजगारीचा मुद्दा उठवतात, त्यांना हे सरकार व्हायरस म्हणून बघते. तर या सरकारला मला फक्त एकच सांगायचं, आम्ही व्हायरस नाही, आम्ही वॅक्सिन आहे. आम्ही व्हायरस नाहीये, व्हायरस तुम्ही लोक आहे. त्यांनी पूर्ण कीड लावून ठेवली या देशाच्या एज्युकेशन सिस्टमला. धर्मेंद्र प्रधान ते थोड्या दिवसाआधी बोलले, जे लोक जंतर मंतरवर बसलेले ते दहशतगर्द्यांची, ते आतंकवाद्यांची बी टीम आहे. धर्मेंद्र प्रधानला मला म्हणायचंय, आमच्यामुळे पेपर फुटीने झाली आहे, आमच्यामुळे कोणी जीव नाही दिलेला आहे, तुमच्यामुळे 20 पेक्षा जास्त मुलांनी जीव दिलेला आहे. तर जर आतंकवादी कोणी आहे तर धर्मेंद्र प्रधान आहे. तुमच्यामुळे लोकांचे जीव गेलेले. आणि मी आज सकाळी दिल्लीवरून आलोय, आता लगेच हा कार्यक्रम झाला की मी दिल्लीला वापस चाललोय, कारण की हे आमचं जे दिल्लीतलं आंदोलन आहे ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही वापस घेणार नाही. आणि फक्त नीटसाठीच नाहीये, गैरसमज करून घेऊ नका. फक्त नीटसाठी नाही, नीटच्या मुलांची आत्महत्या झालेल्या आहे त्यामुळे आम्ही त्यांचा आवाज उठवतोय. पण देशाची सगळी शिक्षण व्यवस्था एकंदरीत कोलांडली आहे, आपली पूर्ण कोलॅप्स झालेली आहे, ती सुधारण्याची सुरुवात आहे. आणि सोनम वांगचुक सरांचा मी एक मेसेज घेऊन आलोय. सरांना काल मी सांगितलं होतं, काल मी माझ्या घरी चाललोय, छत्रपती संभाजीनगरला चाललोय. तर सर म्हणलेले चाललाय तर अजून लोकांना घेऊन ये. तर कोण कोण येणार, कोण कोण जंतर मंतरला येणार आहे, दिल्लीला येणार आहे. आपण दरवेळेस असतो, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा म्हणतो की म्हणतो. तर आता वेळ आलेली आहे, जंतर मंतरवर या देशाचा युवा, या देशाचा विद्यार्थी एकत्र येत आहेत. तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जंतर मंतरला यायचे आणि आंदोलनाला अजून मजबूती द्यायची आहे. महाराष्ट्राच्या मुलांशिवाय आणि छत्रपती संभाजीनगर शिवाय हे आंदोलन पुढे चालणार नाही. तर माझी फक्त एकच विनंती आहे, सगळ्या लोकांनी इथून जितका वेळ का होते तितक्या वेळेसाठी तुम्ही जंतर मंतरला यावं, तिथे थांबावं. देश बदलायचा, आपल्याला सिस्टम बदलायचा आहे. देश आणि सिस्टम फक्त या देशातला युवाच बदलू शकतो. आणि आता थोड्या वेळ आधी मला 1-2 दिवसापासून, थोडा वेळ घेतो सर, 1 मिनिट फक्त, की तुम्ही 16 दिवसापासून जंतर मंतरवर बसलेले एवढ्या उन्हात, सोनम वांगचुक 9 दिवसापासून उपाशी आहे, सरकार तरी ऐकायला तयार नाहीये, प्रधानमंत्री तरी ऐकायला तयार नाही. तर तुम्ही काय, यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर माझ्या मनात प्रश्न येतो, जर देशाचे प्रधानमंत्री आपलं नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार? डोनाल्ड ट्रम्पचं ऐकणार का? डोनाल्ड ट्रम्प म्हणतो रशियाचं तेल घेऊ नका, प्रधानमंत्री तयार होऊन जातात. डोनाल्ड ट्रम्प म्हणतो टॅरिफ शून्य करून टाका, प्रधानमंत्री तयार होऊन जातात. आणि आम्ही काय मागतोय? आम्ही पिछले 17 दिन से हम दिल्ली के जंतर मंतर पर बैठे हुए सोनम वांगचुक जी जो है उनके अनशन का 9वां दिन है और उनकी तबीयत दिन ब दिन खराब होती जा रही है। उनका ब्लड प्रेशर और शुगर बहुत ही कम होते जा रहा है। लेकिन सोनम सर से मैंने कल रात को ही बात की थी यहाँ आने से पहले, और मैंने कहा था सर मैं आपकी हेल्थ को लेकर काफ़ी ज़्यादा चिंतित हूँ। तो सर ने कहा मेरी बिल्कुल भी चिंता मत करिए, जब तक धर्मेंद्र प्रधान के ऊपर एक्शन नहीं लिया जाता मैं पीछे नहीं हटूंगा। 20 से ज़्यादा स्टूडेंट्स ने आत्महत्या की है सिस्टम के फेलियर की वजह से, सरकार के फेलियर की वजह से। उसके बाद भी धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देने को तैयार नहीं है। अगर धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते और नरेंद्र मोदी उनका इस्तीफा नहीं लेते तो कहीं ना कहीं इस देश के जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वो भी इन बच्चों की हत्या के लिए जिम्मेदार है। और बार बार ये सवाल उठाया जा रहा है कि सरकार सुनने को तैयार नहीं तो आप लोग क्या करोगे? सरकार तो सुनेगी नहीं तो आप कब तक ऐसे प्रदर्शन करोगे? तो मेरे मन में ये सवाल उठता है, अगर सरकार इस देश के नागरिकों का नहीं सुनेगी, इस देश के युवाओं का नहीं सुनेगी, तो सरकार किसका सुनेगी? डोनाल्ड ट्रंप का सुनेगी? डोनाल्ड ट्रंप कहते रशिया से ऑयल मत खरीदो, नरेंद्र मोदी तुरंत तैयार हो जाते। डोनाल्ड ट्रंप कहते कि अमेरिका के ऊपर टैरिफ जीरो कर दो, नरेंद्र मोदी तुरंत तैयार हो जाते। लेकिन जहां बात आती है स्टूडेंट्स की, यूथ की,
वहां पर नरेंद्र मोदी सुनने को तैयार नहीं। 17 दिन से हम जंतर मंतर पर बैठे, वहां से नरेंद्र मोदी बस 10 मिनट की दूरी पर रहते, लेकिन फिर भी वो युवाओं की आवाज सुनने को तैयार नहीं। तो नरेंद्र मोदी को जवाब देना पड़ेगा कि क्या वो इस देश के युवाओं के वोट से सरकार बनी, उनकी इस देश के नागरिकों के वोट से सरकार बनी, या डोनाल्ड ट्रम्प के वोट से बनी है, जो वो उनकी इतनी सुनते और हमारी नहीं सुनते। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती यांच्या माध्यमातून व तसंच कांगणे सर असतील व इतर सर्व विद्यार्थी यांच्या मदतीने इथे खूप मोठं आंदोलन, MPSC ची परीक्षा जी ऑनलाईन घेतली जाणार आहे त्याच्या विरोधात आणि महाराष्ट्रामध्ये TET पेपर जो फुटला आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला याच्या विरोधात सर्व विद्यार्थी म्हणून इथं आंदोलन करणार आहेत। आणि या आंदोलनासाठी आम्ही सहभाग घेत आहोत, आम्ही पाठिंबा देत आहोत। काँग्रेसचे काही नेते आणि राज्याचा युवकचा अध्यक्ष शिवराज भाऊ इथे येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अभिजित भाऊ दिपके या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत। त्याच्याच बरोबर नितेश कराळे गुरुजी हे आज आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत। रविराज भाऊ साबळे व इतरही सर्व सामाजिक व शैक्षणिक काम करणारे कार्यकर्ते या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहेत। पण बघा, हजारोच्या संख्येमध्ये पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे। त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यासाठी तिथे पोलिसांचे पिंजरे हे ठेवण्यात आलेले आहे। पण शेवटी हे सामान्य परिवारातली जे मुलं मुली आहेत, जे स्वतःच्या हक्कासाठी आणि पेपर फुटीमध्ये जो भ्रष्टाचार होतो, MPSC मध्ये येत्या काळामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे त्यात भ्रष्टाचार जो होणार आहे आणि TET परीक्षेमध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे व त्याच्याच बरोबर अभिजित भाऊ नीट परीक्षेसाठी लढत आहेत, त्या नीट विद्यार्थ्यांना सुद्धा पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आलेलो आहोत। त्यामुळे आंदोलन मोठं होईल आणि हे जे झोपलेलं सरकार आहे, नाही तर झोपलेलं सोंग घेणारं सरकार आहे, त्याला जागा केल्याशिवाय हे युवा शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगतो। सातत्यानं तुम्ही आवाज उठवताय, तुम्ही ट्विट देखील केले काल की माझ्यावर मोठी कारवाई होऊ शकते। काय या सरकारच्या विरोधात जे कोणी लढत आलेले आहेत त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई हे सरकार करतच आलेलं आहे। मी काम करत असताना मी आधी व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलो, नंतर राजकारणात आलो। राजकारणामध्ये आजचे अनेक नेते आपल्याला बघायला मिळतात, ते आधी राजकारणात आले, नंतर व्यवसायामध्ये गेलेले आहेत। खूप खोलात कोणाच्याच तिथं मी जाणार नाही। व्यवसाय करत असताना राजकारण पण मी तिथं करत असल्यामुळे कधी कधी आम्हाला जे काही कळतंय, माझा आवाज दाबण्यासाठी कदाचित माझ्या काही कंपनीवर तिथं कारवाई सुद्धा तिथं केली जाऊ शकते। याच्या आधी EDची कारवाई झाली, एक्साईजची कारवाई झाली, इन्कम टॅक्सची कारवाई झाली, पोल्युशनची कारवाई झाली, अशाच बऱ्याच कारवाई करून सुद्धा मी विचाराची साथ सोडली नाही, लोकांची साथ सोडली नाही। म्हणून मला काही लोकांकडनं जे कळलं, काही प्रमाणात माझ्या एखाद्या दुसऱ्या युनिटवर मुद्दामून माझा आवाज दाबण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते, जे कळलं ते मी व्यक्त झालो। पण किती काय झालं, लोकांची साथ असल्यामुळे लोकांबरोबर मी राहणार आणि लोक हे नक्कीच चांगल्या विचाराने आम्हाला सुद्धा तिथं या लढ्यामध्ये ताकद देतील असा विश्वास वाटतो। मुंबईत सगळीकडे पाऊस पडतोय, मिसिंग रोड जो आता नवीन झालाय तो तिथेही दरड कोसळली, तिथेही सगळी आता मुंबई पुणे वाहतूक बंद झाली। खरं तर मिसिंग लिंकच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, जे खड्डे पडलेत ते आम्ही ड्युरेबिलिटी टेस्ट करतोय। म्हणजे खड्डे पडल्यानंतर रस्ता नीट आहे का नाही, ड्युरेबल आहे का नाही हे आम्ही बघत आहोत आणि त्यामुळे खड्डे पडतायत ना, ती चांगली गोष्ट आहे। एखादा भ्रष्टाचार, जर चुकीचा व्यवहार एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही तर एखाद्या कामामध्ये झाला असेल तर गोंडस शब्दामध्ये ड्युरेबिलिटी टेस्ट
हे पुढं केलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आता मिसिंग लिंकमध्ये जे दरड कोसळलेली आहे, आतून फार धबधब्यासारखं तिथं पाणी पडत आहे. मग असंच म्हणावं लागेल की हा धबधबा नाहीतर दरड कोसळणं याच्यातून सुद्धा सरकार कुठेतरी ड्युरेबिलिटी टेस्ट करते आपल्याला म्हणावं लागेल. काय झालंय, मिसिंग लिंक आहे ना, याच्यातून विकास मिसिंग आहे आणि कुठे ना कुठेतरी करप्शन आणि भ्रष्टाचार याला लिंक झालेला आपण सर्वजण तिथं बघू शकतो. आणि याच्यातच अजून विकासाबरोबर काय मिसिंग आहे तर सामान्य लोकांची सेफ्टी नाही तर सुरक्षता या गोष्टीतून तिथं मिसिंग आहे. मुंबईमध्ये आता आपण जर बघितलं तर एका दिवसामध्ये 12 लोक काल मृत्युमुखी पडलेली आहेत. आणि याच्यात सरकारमध्ये असणारे काही नेते म्हणतात एक जी बिल्डिंग पडली ती अनधिकृत होती. 4 वर्ष प्रशासक होता, म्हणजे हे शासन जे सत्तेत आहे त्यांचा कंट्रोल मुंबई महानगरपालिकेवर होता. तेव्हा तुम्ही काय झोपला होता का? आणि मग आता एखादी घटना घडली तर तुम्ही म्हणता अनधिकृत आहे. खरं तर तुमचं जे सरकार आहे तेच कुठे ते अनधिकृत आहे असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. दुसरं, काही दिवसांपूर्वी एक मुलगा तिथं झाड पडून वारला आणि एक माणूस त्या मॅन होलमध्ये पडून मृत्युमुखी पडला. तिथं मुंबईचे बीजेपीचे अध्यक्ष साटम भाऊ हे हसत हसत त्या लोकांची चेष्टा करतात, म्हणजे गरिबाची चेष्टा हे सरकार करते असं आपल्याला म्हणावं लागेल.